देवाला आणण्याकरता अगोदर खूप त्रास सहन करावा लागतो, तप करावं लागतं, दुष्टांचा जात सहन करावा लागतो. शेवटी 8व्या भगवान परमात्मा श्रावण वद्य अष्टमीच्या दिवशी देवकीच्या अगोदर गर्भामध्ये आले. देवकीचे तेज दिशे जैसा सूर्य, कंसाचे हृदय जळत असे. आणि मग त्या ठिकाणी प्रगट झाले. प्रगट झाल्यानंतर देवकीने विनंती केली, प्रार्थना केली, देवा एवढा मोठा चक्रभूत तो आला, याच्याकरता आम्ही तप केलं होतं का? तो आता लहान हो म्हणून देव भगवान परमात्मा लहान झाले. देवकीने भगवंताकरता कष्ट सहन केलं नाही का? बोला, केलं. त्या कंसाने परत त्यांना बंदीखान्यामध्ये टाकलं. जेव्हा माया जी आहे तिने सांगितलं तुझं लागे वधी उपजला मजा, आणि परत बंदीखान्यात. म्हणजे देवकीने भगवंताकरता कष्ट सहन केले, जन्म घातला, जन्माला घातलं. बरं, आता पुढे चला. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात ज्यांनी याच्याकरता कष्ट केलं त्यांच्यापेक्षा हा भक्तांच्या उपयोगात आहे. यशोदा सायासे पाळीला. यशोदेने भगवान परमात्म्याला पाळलं, पण सायासे पाळलं. याचं पालन पोषण करणं एवढं सोपं नाही. भगवान परमात्मा आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, त्या ठिकाणी थांबले नाही. गोकुळामध्ये गेले. नंदाच्या घराला मज नेही गोकुळाला. आणि मग गोकुळाला गेल्यानंतर आता यशोदेला सुद्धा कष्ट येतात. भगवंताच्या सगळ्या लीला आहेत, पण त्यांना आनंद देण्याकरता होईना का होईना भगवंताने या सगळ्या लीला केल्या. नाहीतर देवाला जायला त्या ठिकाणी वसुदेव कशाला पाहिजे? ज्याप्रमाणे देवकीच्या समोर प्रगट झाले त्याप्रमाणे यशोदेच्या समोरही प्रगट झाले असते. पण सगळ्या लीला करायच्या. पण ते टोपलीमध्ये घेतलं काय, यमुनामध्ये आड आली काय, यमुनेला अंगुष्ठ लावला काय. आणि गोकुळामध्ये आल्यानंतर मग गोकुळामध्ये सुद्धा अनेक प्रकारचे सायास यशोदेला पडले. कारण लहानपणापासूनच अनेक प्रकारचे राक्षस मारायला येत होते. 6व्याच दिवशी पुतना राक्षसी आली. आणि पुतना आल्यानंतर मग त्या पुतनेने भगवान परमात्म्याला मांडीवर बसवलं, दूध पाजण्याचा निमित्त केलं. ती पुतना भगवंताला बाहेर घेऊन गेली आणि मग भगवंताने तिचे प्राण शोषले. यशोदेला किती दुःख झाला असेल. पुन्हा एक राक्षस आला, हवा त्या ठिकाणी हवेच्या रूपाने आला. कृणावर्धन नावाचा देवाला उचलून घेऊन गेला. यशोदा त्या ठिकाणी रडायला लागली, आरडत ओरडत त्या धावू लागली. भगवंताने त्या कृणावर्धनाला मारला, खाली पडला. यशोदेला सायात झाले की नाही सांगा. त्याच्यानंतर शक्तासूर नावाचा राक्षस आला. तो गाडीवर येऊन बसला, गाडी उलटी झाली. भगवान परमात्मा खाली होते. यशोदेला सायात झाले की नाही. अनेक प्रकारच्या खोड्या, अनेक प्रकारच्या चोऱ्या, हे सगळं ऐकल्यानंतर यशोदेला त्या ठिकाणी दुःख होत. ऐशी ऐकता गाराणी यशोदे नयनी आले पाणी. या सगळ्यांनी भगवंताकरता एवढं केलं, तप केलं, भगवान परमात्मा त्यांच्याकडे राहिले, त्यांनी त्याचं पालन पोषण केलं. पण ज्ञानेश्वर महाराज म्हणतात हा बाबा शेखी उपयोगा गेला पांडवांची. उपयोगाला कोणाच्या आला? पांडवांच्या उपयोगाला आला, पांडवांच्या उपयोगाला गेला. पांडवांच्या उपयोगाला कसा गेला? आता अनेक उदाहरणं आपल्याला पांडवांच्या चरित्रात सांगता येईल. भगवान परमात्मा ज्ञानेश्वर महाराज स्वतः हरिपाठामध्ये म्हणतात, ज्ञानदेव म्हणे व्यासाची पुन्हा द्वारकेचा राणा पांडवाला. जरी भगवान परमात्म्याला या सगळ्यांनी पाळलं, पोषण याचं केलं, तरी सुद्धा जेव्हा जेव्हा पांडवांच्यावर दुःख आलं तेव्हा भगवान परमात्मा पांडवांच्या. कोणतंही संकट पांडवांच्यावर आलं,
युद्धाच्या वेळेस गेले. दुर्वास ऋषी दुर्वास पातला धर्मा छळावयावनी धावसी लवलाही शाखा देठ घेऊनी. कौरवी पांचाळी सभे माझी आणिली वस्त्र हरणे वस्त्रे कैशी झाली माऊली. शेखी उपयोगा गेला पांडवांशी. पांडवांच्या उपयोगाला भगवान परमात्मा गेले. अनेक प्रकारची चरित्र आपल्याला सांगता येतील आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पांडवांना उपयोगाला गेला. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे युद्धाच्या प्रसंगामध्ये देखा नवलतया प्रभूचे अद्भुत प्रेम भक्ताचे सारथ्यपण पार्थाचे करीत्वासे. युद्धामध्ये अर्जुन भगवान परमात्मा अर्जुनाच्या रथावर बसले आणि अर्जुनाने सांगितलं, देवा माझा रथ दोन्ही सैन्याच्या मध्यभागी नेऊन उभा करा. सैन्याच्या मध्यभागीच उभा करायला सांगितला. देवाने सुद्धा बरोबर ज्या ठिकाणी भीष्माचार्य द्रोणाचार्य कृपाचार्य होते तिथेच नेऊन उभा केला. कारण देवाला सगळं पुढचं माहिती आहे, काय काय व्हायचं आहे, गीता आज सांगायची. आणि मग सगळ्यांना पाहिलं आणि पाहिल्यानंतर अर्जुनाच्या मनामध्ये शोक निर्माण झाला, मोह निर्माण झाला. जी काही वीरवृत्ती होती ती निघून गेली. तिची जागा दयावृत्तीने घेतली, कृपावृत्तीने घेतली. आणि अर्जुनाने देवाला सांगितलं, देवा मला आता युद्ध करायचं नाही. हो, सगळं त्या ठिकाणी धनुष्य बाणसुद्धा हातातून खाली गळून पडलं. विसृज्य सशरम चापम शोक संविघ्न मानसा. ज्ञानोबाराय म्हणतात, भगवान व्यासमहर्षी म्हणतात, रथोपस्थ उपाविशत मागे जाऊन बसला. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, उडी घातली खाला रथवनिया. रथातून खाली उडी टाकली आणि म्हटला, बास आपल्याला लढायचं नाही. स्वदेहा नाम अर्जुनू परदेहा नाम स्वजुनू युद्धा नाम किंवा संग्रामा नाम मलिनू पापाचारू. 3 प्रकारचा मोह अर्जुनाला झाला. स्वतःच्या देहाविषयी झालेला मोह, त्याच्यानंतर बाकीच्यांच्या विषयी झालेला मोह आणि आपल्या कर्तव्याविषयी झालेला मोह. 3 प्रकारचा मोह माणसाला होतो. आपल्याविषयी मोह होतो, मी कोण आहे माहिती पडत नाही. आहे आत्मा पण स्वतःला देह मानायला लागतो. दुसरा मोह होतो बाकी सगळ्यांच्या. या देहासी म्हणे मी, या देहासी म्हणे मी, पुत्र दारा धन माझे, परी काळाचे हे खाजे ऐसे नेन तू गेला. मी आहे, मी देह आहे, हे देह संबंधी सगळे माझे आहेत. आणि कधी कधी कर्तव्याविषयी भ्रम निर्माण होतो. जे कर्तव्य आहे, कर्म आहे, त्याच्याविषयी त्याला पाप वाटायला लागतं. देवाला फक्त अर्जुनाचाच मोह घालवायचा नव्हता. अर्जुनाचा मोह घालवायचा असता तर देवाने नुसता संकल्प केला असता तरी गेला असता. पण देवाला माहिती आहे अनेक लोक आहेत की सगळ्यांच्या मनामध्ये मोहच आहे. 3ही प्रकारचा मोह प्रत्येकाच्या जीवनामध्ये आहे आणि सगळ्यांचा मोह गेला पाहिजे. म्हणून भगवान परमात्म्याने आजच्या दिवशी मार्गशीर्ष महिना, मासाना मार्गशीर्षोहम, त्याच्यानंतर शुद्ध एकादशी आणि एकादशीच्या दिवशी भगवान परमात्म्याने गीता प्रगट केली. दिव्य असलेलं ज्ञान अर्जुनाचे नि व्याजे, गीता प्रकाशोनी श्री राजे,
संसारा एवढे थोर ओझे फेडिले जगाचे. अर्जुनाचं निमित्त केलं. ज्ञानोबारायांनी त्याच्याकरता उदाहरण दिलं. गाय दूध देते, वासराकरता देते, पण वासराचं निमित्तच असतं. वत्साचे नि ओरसे दुबते होय घरोद्देशे, झाले पांडवाचे नि मिशे जगदोद्धरण. ज्याप्रमाणे त्या गाईचं दूध सगळ्यांच्या उपयोगाला येतं, तसं वास्तविक पाहता उपनिषद हीच कोणती गाय. सर्वोपनिषद गावाहा. आणि त्या उपनिषद रूपीचं गाईचं दूध भगवंतांनी काढलं. दोग्धा गोपाल नंदना. पण वासरू कोण झाला? पार्थ. अर्जुन वासरू झालेला आहे. आणि अर्जुनाच्या निमित्ताने भगवान परमात्म्याने गीता प्रगट केली. गीता म्हणजे काही सामान्य नाही. ज्ञानेश्वर महाराजांनी गीतेचं वर्णन सुरुवातीलाच केलं आहे. आता भारत कमळ पराग जो गीताख्य प्रसंग संवादिला श्रीरंग अर्जुनेशी. आता भारत कमळ पराग. भारत म्हणजे महाभारत. त्या महाभारताला ज्ञानेश्वर महाराजांनी कमळाची उपमा दिली बरं का. जसं कमळ असतं का नाही, कमळाचं फूल, त्याचे काही वैशिष्ट्य आहेत. त्याच्यामध्ये अनेक प्रकारच्या पाकळ्या असतात. दिसायला ते फूल सुंदर असतं, सुगंधी असतं. आणि सर्वात महत्त्वाचा त्या कमळाचा गुण असतो, ते कमळाचं फूल पाण्यात जरी असलं तरीसुद्धा पाण्याचा त्याला लेप लागत नाही. तसं महाभारत आहे. महाभारत म्हणजे त्या कमळासारखंच आहे, सुगंधी फूल आहे. 18 पाकळ्याचं हे कमळाचं फूल आहे. जो कोणी हे महाभारत वाचेल त्यालासुद्धा संसारात राहून अलिप्त राहता येईल. पण लोक आजकाल महाभारत वाचत नाहीत बरं का. हो, एका माणसाने मला महाभारताची पुस्तकं आणून दिली. मी म्हटलं तुम्ही वाचलं का? तो म्हटला वाचायला आणलं होतं, पण घरातले म्हणले आपल्या घरात ठेवू नका, महाभारत होईल. महाभारताचा फोटोसुद्धा घरात लोक ठेवत नाहीत, घरात महाभारत होईल म्हणून. जाऊ द्या, महाभारत वाचलं पाहिजे. कारण महाभारताचं किती मोठं महत्त्व आहे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. जन्मे जयाचे अवलीळा दोष हरले. ब्रह्महत्या लागल्या होत्या, त्याला कुष्ठरोग झालेला होता. आणि याच्याकरता म्हणून महाभारत सांगितलं. महाभारत सगळे दोष हरण करणारं आहेच आहे, परंतु आपल्याला जीवन कसं जगायचं हे शिकवणारं महाभारत आहे. आणि आता भारत कमळ पराग म्हणजे त्या महाभारताच्या कमळावरचा असलेला पराग जो गीताख्य प्रसंग आहे. बरोबर मध्यभागी महाभारताच्या गीता आलेली आहे. कोणत्या पर्वात आली? भीष्म पर्वामध्ये. आणि त्या भीष्म पर्वामध्ये मध्यभागी गीता आली. तर त्या गीतेचं सुद्धा किती मोठं महत्त्व आहे. हो, जसं दुधाचं दही करावं, लोणी काढावं आणि कडवल्यानंतर तूप आहे, जसा या ठिकाणी असलेला सुगंध आहे, फुलाचा सुगंध. गीताख्य प्रसंग का बरं गीता श्रेष्ठ आहे? तर गीता श्रेष्ठ का? जो संवादला श्रीरंग अर्जुनेशी. सांगणारा कोण आहे? श्रीरंग आहे. आणि ऐकणारा कोण आहे? अर्जुन आहे. मागे आपण ओवी त्या ठिकाणी पाहून गेलो. आधीच विवेकाची गोठी, वरी प्रतिपादी श्रीकृष्ण जगजेठी, आणि भक्तराज किरीटी परिसुतो असे. म्हणून गीतेचं महत्त्व जेवढं सांगावं तेवढं थोडं आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी तर गीतेला अनेक उपमा दिल्या. गीतेला आईची उपमा दिली, गीतेला भोळा ईश्वर म्हटलं, गीतेला भगवती म्हटलं, गीतेला गंगा म्हटलं, गीतेला प्रासाद म्हटलं, मंदिर म्हटलं, गीतेला आणखीन काय काय म्हटलं तुम्हाला माझ्यापेक्षा जास्त माहिती आहे. हो, ज्ञानेश्वर महाराज म्हणतात गीता ही माऊली आहे. गीता जी आहे एक समर्थ दाता आहे. समर्थ दाता, जसा कोणाला नाही म्हणत नाही,
समर्थ दाता कोणा ते नास्ती न म्हणे. समर्थाची पंक्ती भोजने तळल्या वरल्या एकची पक्वाने तैसे श्रवणे अर्थे पठने मोक्षची लाभे. तुम्ही ऐका, तुम्ही वाचा किंवा त्याचा अर्थ समजून घ्या. सगळ्यांना तुम्ही त्या ठिकाणी मोक्ष देणारी गीता आहे. गीता माऊलीये नसे जाणे ताने. अहो एकनाथ महाराज तर म्हणतात, गीता 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 वाचे जे म्हणती नाही पुनरावृत्ती तया नरा. नुसतं तुम्हाला काही येऊ नका देऊ, नुसतं गीता 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 म्हणा. नुसतं गीता गीता म्हटल्यानंतर कसं काय फायदा होईल? कारण गीता जाणा हे वाङ्मयी मूर्ती प्रभूची. नुसतं गीता गीता जरी म्हटलं तरी सुद्धा भगवंताची कृपा होईल. वाचली तर जास्त कृपा, ऐकली तर कृपा आहेच, अर्थ समजून घेतला तर आणखीन विशेष आनंद मिळेल. पण सगळ्यांच्यावर भगवान परमात्मा कृपा करतो. नित्यनेम वाचे वदता अक्षरे भव सिंधू तरी अर्धक्षणी एका जनार्दनी जयाचा हा नेम तया पुरुषोत्तम न विसंबे. म्हणून गीतेचं किती मोठं महात्म्य सांगितलं. एक अर्धा श्लोक चरण जरी आपण श्लोकाची वाटी श्लोकपाद वाटी लावाल ना जो ओठी तो ब्रह्मतेची पुष्टी येईल अंगा. ब्रह्मतेची पुष्टी येईल अंगा. किंवा श्लोक आपण ऐकायला लागलो की जेवढे श्लोक आपण ऐकू तेवढे पाप तर जाईलच जाईल, तेवढे अश्वमेध यज्ञ होतील, असे गीतेचं वर्णन केलं आहे. हो, की गीता हे सप्तशती मंत्र प्रतिपाद्य भगवती मोह महिषा मुक्ती आनंदली असे. गीता म्हणजे सप्तशती आहे. जशी त्या दुर्गा सप्तशती आहे. नवरात्रामध्ये दुर्गा सप्तशतीचं पाठांतर करतात. काही आपल्याला इच्छित वस्तू मिळवायची असेल, दोष घालवायचे असतील, दुर्गा मातेला जागृत करण्याकरता. तशी ही सुद्धा एक प्रकारची मंत्र प्रतिपाद्य भगवतीच आहे. आपल्या जीवनामध्ये असलेला मोह नावाचा महिषासूर घालवण्याकरता प्रगट झालेली आहे. म्हणून काया मने काया वाचा जो सेवक होईल याचा तो स्वानंद साम्राज्याचा चक्रवर्ती करी. गीतेचं वर्णन केलं आहे. गीतेचं वर्णन जेवढं करावं तेवढं थोडं आहे. भगवान परमात्म्याने गीता सांगितली आणि अर्जुनाचा सगळा मोह निवृत्त केला. अर्जुनाच्या निमित्ताने आपल्या सगळ्यांचा मोह निवृत्त केला. काय असं या गीतेमध्ये आहे हो? जरी ज्ञानप्रधान हे शास्त्र आहे, जरी भगवान परमात्मा 18 अध्याय 700 श्लोक देव बोलले एक दुजे नाही. देव काय बोलले? एक बोलले, दुजं नाही. जगात एकच आहे, दुसरं काहीच नाही असं बोलले. मोक्षदानी स्वतंत्र ज्ञानप्रधान हे शास्त्र. हे सगळं जरी असलं तरी गीतेमध्ये सर्वच आहे बरं का. 18 योग सांगितले भगवंतानी. आपल्या जीवनामध्ये भगवंताची प्राप्ती करत असताना कशा प्रकारे भगवंताची प्राप्ती करायची 18 प्रकारचा योग सांगितला. सगळ्यात पहिला जो अध्याय आहे तो अर्जुन विषाद योग. आपण आता हे सगळं चिंतन करून आलो आहे, पण गीता जयंती आहे म्हणून मी परत सांगतो आहे. विषाद म्हणजे काय हो? विषाद म्हणजे दुःख, शोक. अर्जुनाला दुःख झालं, शोक झाला. माणसाच्या जीवनामध्ये झालेला शोक, झालेलं दुःखसुद्धा योग होऊ शकतो. फक्त तो शोक, ते दुःख देवाजवळ केलं पाहिजे किंवा देवा करता पाहिजे. आपण देवाजवळ रडलो बास, तरी आपला शोक मोह दुःखसुद्धा योग होऊ शकतं. अर्जुन रडले पण देवासमोर रडले, देवा करता रडले, म्हणून अर्जुन विषाद योग. त्याच्यानंतर भगवंतांनी दुसऱ्या अध्यायामध्ये दुजी सांख्यसूत्र उभारिले किंवा सांख्य सद्भाव प्रकाशिला. सगळी गीता दुसऱ्या अध्यायात सांगितली.
अर्जुनाला झालेला जो काही मोह होता, साधारण मोह, असाधारण मोह. साधारण मोह म्हणजे जो सगळ्यांना आहे, मी देह आहे, देहसंबंधी माझेत, हा घालवण्याकरता असोचाननो सोचस्त्वम तिथून सुरुवात केली. 11 ते जवळजवळ 30 श्लोकापर्यंत सगळं प्रकरण आलं. तो साधारण मोह घालवण्याकरताच आहे. तू देह नाहीस, तू म्हणजे आत्मा आहे. ना आत्मा कसा आहे. आणि मग त्याच्यानंतर असाधारण मोह घालवण्याकरता, आपल्या धर्माविषयी कर्माविषयी मोह घालवण्याकरता भगवंताने अनेक युक्ती सांगितल्या. स्वधर्ममपि चावेक्ष, स्वधर्माचा विचार केल्यानंतर सुद्धा तुला रडणं योग्य नाही, युद्ध केलं पाहिजे. आणि मग दुसऱ्या अध्यायामध्ये हे सगळं सांगितल्यानंतर तरीसुद्धा अर्जुनाला एकदम पुढे स्थितप्रज्ञाची लक्षणं वगैरे सांगितली. अर्जुन म्हटला, हे मला सगळं कसं काय झेपणार, मला कसं काय प्राप्त होणार. मग साधनारंभो तो तृतीयाध्यायी बोलिला, कर्मयोग सांगितला. पण कर्मयोग सांगितला असताना कर्म केलंच पाहिजे. का केलं पाहिजे. कर्म केल्याशिवाय मनुष्य राहू शकत नाही. या शरीराच्या निमित्ताने कर्मच आपल्याला मागं लागलेलं आहे. रथात बसला आणि आता रथ सुरू झाला, मी जाणार नाही असं म्हणू शकत नाही कोणी. का कर्म केलं पाहिजे. अनेक प्रकारच्या युक्त्या 3ऱ्या अध्यायामध्ये. नाही कश्चित क्षणमपि जातु तिष्ठत्य कर्मकृत. अरे बाबा, तू कर्म जर केलं नाही तर तुझी शरीर यात्रासुद्धा चालणार नाही. का कर्म केलं पाहिजे. कर्म न करण्यापेक्षा कर्म श्रेष्ठ आहे. लोकसंग्रह मे वापी संपश्यन कर्तुमर्हसि. लोकसंग्रहाकरता सुद्धा कर्म केलं पाहिजे. कर्म केल्याशिवाय तुझं शरीर राहणार नाही. कर्म जर केलं नाही तर त्या ठिकाणी न करणं हे सुद्धा एक प्रकारे कर्मच आहे. इंद्रियांचे स्वभाव थांबलेत का. मग जर करायचंच आहे तर योग्य का करू नये. मी कर्म करणार नाही असं म्हणतो, तो सुद्धा कर्म करतो. बऱ्याच वेळेला लोक कर्म करणारे असतात, खूप कर्म करून सुद्धा ते न करणारे ठरतात आणि काही न करून सुद्धा करणारे ठरतात. म्हणून कर्म करत असताना ते जर बंधक आहे तर मग त्याच्यासाठी ज्ञान प्राप्त केलं पाहिजे. म्हणून मग 4थ्या अध्यायामध्ये 3ऱ्या अध्यायाच्या शेवटीच कर्माचा विचार सांगताना ते कर्म कसं करायचं सांगितलं. ते मला अर्पण कर, अहंकार घेऊ नको, फलाची आसक्ती ठेवू नको. पण आता मी कोण आहे हे सुद्धा कळलं पाहिजे. अर्पण करायचं कसं. कर्म म्हणजे एखादी वस्तू असती आणि देव म्हणजे एक व्यक्ती असती तर कर्म नेऊन देवाच्या डोक्यावर टाकलं असतं. पण कर्म म्हणजे नेमकं काय, देव म्हणजे नेमका कोण, याचा विचार भगवंतांनी सगळं आपला अवतार कार्यच 4थ्या अध्यायात सांगितलं. मी तसा पाहायला गेला तर निर्गुण निराकार, अजोपि सन, अव्ययात्मा अपि सन, सर्वभूतानां ईश्वरा अपि सन. माझ्या प्रकृतीचा अंगीकार करून मी अवतार धारण करतो. कधी करतो. यदा यदाई धर्मस्य परित्राणाय साधूनाम. हे सगळं सांगितलं. आणि मग त्या परमात्म्याला अर्पण कर्म करायची, त्याला जाणून कर्म अर्पण करायची. कर्मात अकर्म पाहायचं, अकर्मात कर्म पाहायचा, हा विचार सगळा सांगितला. सगळा गीतेचा विचार सांगणार नाही, पण गीता भगवंतांनी अर्जुनाला सांगितली. शेखी उपयोगा गेला पांडवाशी. अर्जुनाने त्या ठिकाणी अर्जुनाचा सगळा मोह घालवला. नष्टो मोहा. भगवान परमात्म्याला पोच पावती दिली अर्जुनाने. आता देवा मोह तर गेला पण स्मृतीर लब्धा त्वत्प्रसादान्मयाच्युत स्थितोस्मी गत संदेह करिष्ये वचनम तव. आता जर देवा तू म्हटला मला मार तर मी तुलाही मारील. पण कारण माझ्या आता लक्षात आलं मारणारा मी नाही, करता करविता त्या ठिकाणी तू आहेस. म्हणून अर्जुनाचं निमित्त केलं आणि भगवान परमात्म्याने दिव्य अशी गीता प्रगट केली. किती गीता महत्त्वाची आहे. सतत भगवान शंकर या गीतेचं चिंतन करत असतात. हो, जे हे भगवद्गीता म्हणजे ते ब्रह्मेशाने प्रशंसिजे.
सनकादिके सेविजे आदरेशी. भगवान ब्रह्मदेव गीतेचं चिंतन करून सृष्टीला त्या ठिकाणी निर्माण करतात. भगवान शंकर हे सतत गीतेच्या चिंतनामध्येच असतात. म्हणून पार्वतीने प्रश्न विचारला, देवा काय तुम्ही एवढं चिंतन करता सारखं सारखं, त्यामुळे तुम्ही एवढे आनंदी असता. स्मशानात राहिले तरी तुम्ही आनंदी, गजचर्म घातलं तरी आनंदी, भूतप्रेत आली आजूबाजूला तरी आनंदी. भगवान शंकर म्हटले, त्याच्याकरता पार्वती मी तुला युक्ती सांगतो, तू सुद्धा ते चिंतन कर. ते तर हरू म्हणे निजे, देवी जैसे का स्वरूप तुझे, तैसे नित्य नूतन देखीजे गीता तत्व. या गीतार्थाची थोरी सोये श्री शंभू विवरी, ते तर भवानी प्रश्न करी चमत्कारोनी. अशी असलेली गीता, सनकादिक जिचं सेवन करतात ती गीता, आणि म्हणून आज ती गीता जयंती आहे. भगवान परमात्मा उपयोगाला गेले. सगळ्यात मोठा भगवंताचा उपयोग जर कोणता असेल तर भगवंताने आपल्याला गीता दिली. म्हणून शेखी उपयोगा गेला पांडवाशी. अनेक प्रकारे पांडवांच्या उपयोगाला गेला. पुढे युद्ध सुरू झाल्यानंतर पांडवांच्या उपयोगाला भगवान गेले का नाही बोला. अहो कितीतरी प्रसंग असे आहेत, जर देव नसते तर अर्जुन वाचलाच नसता. हो, एक दिवशी रात्री युद्ध करायचं ठरलं, रात्रीचं. आणि रात्रीचंच युद्ध सुरू झालं तेव्हा पांडवांनी त्या घटोत्कचाला समोर केलं, भीमाचा मुलगा. आणि तो घटोत्कच जो आहे तो कर्णाबरोबर लढायला लागला. घटोत्कचाने एवढा काही पराक्रम केला, अनेक कौरवांच्या सैन्यातले लोक मारले, त्रास द्यायला लागला. ऐकत नाही, लक्षात आलं कर्णाच्या आता काय करायचं, हा घटोत्कच मलाही मारील. कर्णाजवळ एक अमोघ अशी शक्ती होती, ती अर्जुनाकरता राखून ठेवली होती. शेवटी नाविलाजास्तव ती शक्ती घटोत्कचावर टाकली. देवानेच त्या घटोत्कचाला पाठवलं होतं पुढं. घटोत्कच की मेला, सगळे पांडव रडायला लागले. देवाच्या जवळ गेले, देव मोठ्या मोठ्याने हसायला लागले, आनंदात होते. म्हटले, देवा तुम्हाला आनंद कशाचा एवढा झाला. भगवान म्हटले, घटोत्कच मेला जाऊ द्या, पण अर्जुन वाचला त्याचा मला आनंद आहे. मीच हे अर्जुनाकरता सगळं केलं आहे. शेखी उपयोगा गेला पांडवांशी. म्हणून भगवान परमात्म्याचं भक्तांच्यावर असलेलं प्रेम, भगवंताचं प्रेम असल्यामुळे मनवनी बहुदिवस ओळगावा, का अवसरू पाहुनी विनवावा, हाई सोसुतया सुदैवा पडेची ना. म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, भगवंताचं यांच्यावर एवढं प्रेम असल्यामुळे बहुदिवस ओळगावा, फार दिवस त्याची सेवा करावी. अहो देवाला प्राप्तच करायचं असेल तर अनेक वर्ष तप करावं लागतं. बरं, नुसता प्राप्त झाल्यानंतर सुद्धा लगेच कोणी काही सांगत नाहीत, सेवा करावी लागते. तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया. उपनिषदामध्ये असे अनेक उदाहरणं आलेली आहेत. गुरूंची प्राप्ती झाली पण त्यांच्याकडे अनेक वर्ष सेवा करावी लागली आणि मग त्यांनी ज्ञान सांगितलं. पण अर्जुनाचं किंवा पांडवांचं असं नाही. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, इतकं प्रेम असल्यामुळे मनोनी बहुदिवस ओळगावा, फार सेवा करायची काहीच नाही. अर्जुनाने भगवंताची खूप सेवा केली असं काही दिसत नाही. उलट उपहासच केलेले आहेत, उपहास. किंवा अवसरू पाहोनी विनवावा, मग सेवा केल्यानंतर तो प्रसन्न झाल्यानंतर मग त्याला काहीतरी विनंती करावी, प्रार्थना करायची, देवा आम्हाला काहीतरी सांग, आम्हाला मदत कर. हाही सोसू तया सदैवा पडेची ना. हा सोस, हे कष्ट त्यांना पडत नव्हते, कारण ज्ञानेश्वर महाराज म्हणतात ते सदैव आहेत, भाग्यवान आहेत. त्यांना देवाच्यासाठी प्रार्थना करायची गरज नाही. त्यांना देवाला प्रश्न विचारण्याकरता योग्य वेळेची गरज नाही. अहो अर्जुनाने न विचारता सुद्धा भगवान परमात्म्याने सांगावं. युद्धासारख्या प्रसंगामध्ये आता ऐशिया समयी कर्कशे म्हटलेलं आहे. युद्ध म्हणजे काय, प्रवचन करण्याची जागा आहे का?
युद्ध म्हणजे काय तत्वज्ञान सांगण्याची जागा आहे का? पाहा पा नवल कैसे चोज के उपदेश के उते झुंज परी पुढे वालबाचे भोज नाचत असे. ज्ञानेश्वर महाराजांची ओळी आपण मागेच पाहून आलो. अशा प्रसंगात सुद्धा देवाचं प्रेम असल्यामुळे, प्रेम असेल तर मग तिथे मागे पुढे मनुष्य बघत नाही, कुठेही सांगतो, चांगलं सांगत राहतो. प्रेम असल्यानंतर बोलवावं लागत नाही, आपणहून भगवान परमात्मा जातात. पांडवांच्यावर संकट आलं, दुःख आलं की कधी कधी आपणहून गेलेले आहेत. विचारलं नाही अर्जुनाने, पण अर्जुनाच्या मनात आता काय असेल, याला काय विचारावं वाटतं, असं पाहून भगवंत सांगायला सुरुवात करतात. हो, 4थ्या अध्यायाच्या सुरुवातीला एवम परंपरा प्राप्तम हा श्लोक लगेच आलेला आहे. अर्जुनाने काही विचारलं नव्हतं. ज्ञानेश्वर महाराजांनी तिथं सांगितलं की हा विचारत नाही, पण हा सांगतो त्याला काय. नुसतं योग चांगला आहे असं म्हटलं की भगवान परमात्म्याने सांगायला सुरुवात केली योग. म्हणून बहु दिवस ओळगावा का अवसरी पाहुनी विनवावा हाही सोस तया सदैवा पडेचिना. त्या सदैवाला हे सुद्धा कष्ट त्यांना पडत नव्हते. असं पुन्हा अर्जुनाचं वर्णन, पांडवांचं वर्णन केल्यानंतर श्रोते जे होते त्यांनी थोडंसं आता वेगळा पवित्रा धारण केलेला आहे. ते म्हणतात, हे असो कथा सांगे वेगी मग अर्जुन म्हणे सलगी देवा ये संत चिन्हे हना अंगी न ठकती माझ्या. श्रोते जे होते निवृत्तीनाथादी संत होते, त्यांनी एकदा अगोदर थांबवलंय, 2-4 वयापूर्वीच थांबवलंय. तुम्ही बोलता खूप चांगलं बोलता, कशाकरता थांबवलंय? विषयांतर करण्याकरता श्रोतेसुद्धा वेगवेगळ्या पद्धतीने त्या ठिकाणी ज्ञानेश्वर महाराजांना थांबवतात. जास्त ज्ञानेश्वर महाराज त्या ठिकाणी वाहत गेले तर मग थांबवतात एकदम. श्रोत्यांना सुद्धा अधिकार आहे बरं का, झोपण्याचा नाही, उठून जाण्याचा नाही, विचारण्याचा, चांगलं चिंतन करण्याचा. आणि श्रोते म्हणजे काही सामान्य होते का? प्रभू तुम्ही महेशाची मूर्ती. वक्ता जर बोलता बोलता नको तेच बोलायला लागला तर श्रोत्यांना अधिकार आहे, कथा सांगा, श्लोकाला धरून बोला, इकडचं तिकडचं बोलू नका, आम्हाला लागेल असं बोलू नका, असं म्हणायला काय हरकत नाही प्रवचन संपल्यावर बरं का. आणि जास्तच झालं तर मग प्रवचनात सुद्धा थांबा. काही ठिकाणी आपल्या वारीमध्ये फडावरचे कीर्तन असतात बघा. माऊलीचा सोहळा असतो आणि त्या सोहळ्यापुढे मग संध्याकाळी सगळे वारकरी चालून गेल्यानंतर मग कीर्तन असतं. आता दिवसभर चालायचं, ते वारीतलं कीर्तन म्हटल्यानंतर थोडा वेळ असतं, 1 तास 1-1.5 तास असतं. आमचे गुरुवारी सांगत असतात, पण काय वेळेस मग ते कीर्तनकाराला भान राहत नाही. ती वारकरी मंडळी चालत आलेली असतात, तशीच उभे राहिलेली असतात. मग वेळ संपली तरी काही वेळेस ते पुढे जातात. मग ते टाळकरी जे असतात ना, ते असं घड्याळ दाखवतात. घड्याळ दाखवलं तरी लक्षात येत नाही, मग टाळ वाजवतात. टाळ वाजवला तरी लक्षात येत नाही. मग वारकरी जे उभे असतात टाळकरी, तेच म्हणतात ज्ञानेश्वर माऊली, तेच जय विठ्ठल करतात. त्याप्रमाणे इथे बसलेले निवृत्तीनाथ महाराज आहेत, सोपान काका आहेत, मुक्ताबाई आहेत. आणि त्यांच्या लक्षात आलं, आपण एकदा सांगितलं पण अजून ज्ञानेश्वर महाराजांच्या काही लक्षात आलेलं नाही. मूळ श्लोकाचा विषय काय चालला आहे, आता आपल्याला योग ऐकायचा आहे. आणि योगामध्ये हे मध्येच काय आलं, अर्जुनाचा आणि देवाचा संवाद आला. जया सोहम भावा आटकू मोक्ष सुखा लागो निरंकू तयाचे दिठीचा झणे कलंकू लागेल तुझ्या प्रेमादेवाला भीती वाटायला लागली. हे सगळा विषय ज्ञानेश्वर महाराजांनी आणलेला आहे. आणि देवाचं वर्णन सुरू झालं, भक्ताचं वर्णन सुरू झालं. म्हणून म्हणतात, हे असो कथा सांगे वेगी. थांबा, आता लवकर कथा सांगा. ज्ञानेश्वर महाराजांच्या लक्षात आल्याबरोबर ज्ञानेश्वर महाराजांनी विलंब न लावता लगेच मग अर्जुन म्हणे सलगी. मग अर्जुन काय बोलला ते ऐका आता.
देवा ये संत चिन्हे हन अंगी न ठकती माझ्या. ए देवा, ही संत चिन्ह जी सांगितली ती माझ्या अंगी न ठकती, म्हणजे माझ्या अंगी संत चिन्ह नाहीत. मूळ विषय आता आला. मूळ विषय हा चालू आहे. भगवान परमात्म्याने संतांचं वर्णन करून सांगितलं आहे, भक्ताचं वर्णन करून सांगितलं आहे. आता बघा किती श्लोक मागे जावं लागतं. हे म्हणजे अगोदरचा श्लोक. काय श्लोक आहे? संत चिन्ह देवाने जे सांगितलेले आहेत. योगी युंजित सततम, हा श्लोक घ्या. एकाकी यतचित्तात्मा निराशिर परिग्रहा, देखे पुढती अस्तवेना ऐसे, जया पाहली अद्वैत दिवसे. मग आपण पाचे आपण असे अखंडित. तो योगी कसा आहे? हे विश्व अलंकाराचे विसुरे आहे ते आना आणि आकारे, परी घडले एकचे भांगारे परब्रह्मे. त्याला सगळं सम दिसतंय. समत्व दृष्टी प्राप्त झालेला योगी आहे. त्याच्या दृष्टीने आता त्याला समानता प्राप्त झाली. विद्या विनय संपन्ने ब्राह्मणे गवी अस्तिनी, शुनी चैव स्वपाकेच पंडिता समदर्शना. अशा प्रकारची समदृष्टी प्राप्त झाली. अशा प्रकारचा योगी आहे. तो लोकात असला तरी एकांतात आहे. परमात्मा स्वरूपाचं चिंतन करत असल्यामुळे जरी परिग्रहात असला तरी तो अपरिग्रही आहे. ही सगळी संत चिन्ह अर्जुन म्हणायला लागला, देवा ये संत चिन्हे. संत चिन्ह. आता संत कोण आणि त्या संतांची लक्षणं काय? संत शब्द अनेक ठिकाणी ज्ञानेश्वरीमध्ये आला. या उपाधी माझी गुप्त, चैतन्य असे सर्वगत ते तत्वज्ञ संत स्वीकारती. संत, संत शब्दाचा अर्थ आहे सत्स्वरूपाशी एकरूप जो झाला तो संत. परमात्मा स्वरूपाशी जो एकरूप झाला तो संत. संत तोची जाना जगी, दया क्षमा ज्याचे अंगी. असा असलेला जो संत आहे, ती संतांची चिन्ह म्हणजे लक्षणं देवा तुम्ही मला सांगितली. पण अर्जुनाने कबूल केलं की ये न ठकती अंगी माझ्या. ही सगळी संत चिन्ह ऐसी असाधारणे निष्पन्नाची लक्षणे. अशा प्रकारची ही सगळी संत चिन्ह आहेत. पण ही संत चिन्ह माझ्या ठिकाणी देवा नाहीत. एरवी या लक्षणाची निज सारा, मी अपाडे कीर अपुरा, परी तुमचे नि बोले अवधारा थोरावे जरी. एरवी, एरवी म्हणजे तसं पाहायला गेलं तर मी त्या ठिकाणी, माझ्या ठिकाणी ही लक्षणं नाहीत. तुम्ही ही जी सगळी लक्षणं सांगितली त्याला सगळं परमात्मा स्वरूप दिसतं. अखंड तो अद्वैत स्थितीमध्ये राहतो. अशा प्रकारची जी संतांची लक्षणं सांगितली, परमात्मा स्वरूपात तो राहतो. एरवी या लक्षणाची या निजसारा, ही लक्षणं जी आहेत ही सार सार सगळी लक्षणं आहेत. आणि या लक्षणाच्या तात्पर्याचा जर विचार केला, निज सार, निज म्हणजे आपलं स्वरूप, आणि स्वरूपा स्थितीमध्ये राहणं हेच त्या ठिकाणी खरं सार लक्षण आहे. संत जे असतात ते नेहमी आपल्या स्वरूपामध्ये राहतात, परमात्मा स्वरूपामध्ये राहतात. किंवा या लक्षणांचं सार काय जर असेल तर स्वरूप स्थिती आहे. आणि त्या स्वरूप स्थितीमध्ये राहणं, मी अपाडे कीर अपुरा. अर्जुन म्हणतात मी त्या ठिकाणी अपाडे कीर अपुरा, म्हणजे या लक्षणाच्या तुलनेकरता. पाड म्हणजे तुलना, आणि या लक्षणाच्या तुलनेमध्ये मी अपाडे कीर अपुरा, माझी तुलना त्या लक्षणाबरोबर होऊ शकत नाही, कारण मी अपुरा आहे. अनेक पद्धतीने मी अपूर्ण आहे, म्हणून माझ्या ठिकाणी लक्षणं नाहीत.
परी तुमचेनी बोले अवधारा थोरावे जरी, पण तुमच्या बोलण्याने, तुमच्या आशीर्वादाने, तुमच्या कृपेने कदाचित माझ्या अंगी ती लक्षणं येऊ शकतील. मी थोरावे, मी अपुरा जरी असलो, तुलनेमध्ये मी जरी कमी असलो, तरीसुद्धा मला तुमच्या बोलण्याचं सामर्थ्य माहिती आहे. तुम्ही बोलल्यानंतर काय होतं मला माहिती आहे. म्हणून तुमचेनी बोले अवधारा, अवधारा म्हणजे माझ्याकडे लक्ष द्या. तुमच्या बोलण्याने तुम्ही माझ्याकडे लक्ष देऊन जर माझ्यासाठी तुम्ही काही बोलले तर थोरावे, जरी थोरावे, तर मी त्या ठिकाणी थोरपणाला प्राप्त होईल. आपल्यामध्ये असलेली उणीव अर्जुनाला कळालेली आहे. पहिली गोष्ट अशी आहे की आपल्यामध्ये काय कमी आहे कळावं. आपल्याला आपल्या अज्ञानाचं तरी ज्ञान व्हावं. बऱ्याच वेळेला माणसाला काही कळत नाही आणि आपल्याला काय कळत नाही हेही त्याला कळत नाही. त्याला असं वाटतं मला कळतं सगळं, आणि मग आपल्याला सगळं कळतं या भ्रमामध्ये तो राहतो आणि कोणाला विचारत नाही, कोणाचं ऐकत नाही. मग त्याच्या उद्धाराला काही संधी नाही. लक्षात ठेवा, भगवान परमात्म्याच्या समोर अर्जुन आपलं अज्ञान प्रगट करतात. पहिल्या अध्यायामध्ये प्रगट केलं नाही. अर्जुन बोलायला लागले, देव काहीच बोलले नाही. हो, मग अर्जुनाला भगवान सरळ बोलले, तू जाणता तरी मनविशी, नेनिवे ते न संडीशी. आणि पुढे तुला शिकवायला गेलं तर आम्हालाच भरपूर नीती सांगतो. हो, संकर होईल, असं होईल, तसं होईल, मला सांगायला लागला. म्हणून भगवान काहीच बोलले नाही. दुसऱ्या अध्यायामध्ये भगवान का बोलत नाही, माझं काही चुकत तर नाही ना, लक्षात आलं. आणि मग कार्पण्य दोष हो, देवा माझ्यामध्ये दोष निर्माण झाला आहे. कार्पण्य दोषोपहत स्वभाव पृच्छामि त्वाम धर्म सम्मूढ चेतः. यत श्रेय, जे काही श्रेय असेल, निश्चित श्रेय असेल ते मला तू सांग देवा. मी तुला शरण आलो. त्वाम शरण प्रपन्नम माम शाधी, शाधी मानत्वाम प्रपन्नम. तसं अर्जुन इथे भगवंताला म्हणतात, देवा एरवी या लक्षणाचे आणि सारा मी आपाडे कीर अपुरा. मी थोडासा देवा अपुरा आहे अजूनही. कारण ज्ञान प्राप्त व्हायचं असेल तर त्याच्याकरता वैराग्य पाहिजे, त्याच्याकरता आसक्तीरहित झालेलं पाहिजे. अर्जुनाला माहिती आहे, दोंडा महाराजांनी त्या ठिकाणी असं म्हटलं आहे, हा बाबा तीर्थयात्रेला गेला होता तर 3 बायका घेऊन आला होता. मी आपाडे कीरा अपुरा. अजूनही अर्जुनाच्या मनामध्ये त्या ठिकाणी अपपर भाव आहे. स्वदेहा नाम अर्जुन परदेहा नाम स्वजून म्हणतोय. आणि हा जाणं एवढं सोपं आहे का? नुसतं ऐकलं की गेला होता असं होतं का? जात नाही माणसाचा. म्हणून अर्जुन देवाला म्हणतात, ही जी तुम्ही लक्षणं सांगितली देवा, संतांची लक्षणं, ती आमच्यात कशी काय येणार? आमचं तुम्ही म्हणता संतांचं लक्षण सांगताना तो सर्वामध्ये परमात्म्याला पाहतो. आम्हाला प्रवचनात बसल्यावर शेजारच्यात दिसत नाही, घरच्या लोकांच्यात दिसत नाही. रागद्वेष निर्माण होतात, सुखदुःख निर्माण होतात. अहंता ममता जाणं एवढं सोपं आहे का देवा? विषय जाणं एवढं सोपं आहे का देवा? एकाचेही मज न घडे दमन, अवघीच नेमून कैसी राखो. इंद्रिय फार विचित्र आहेत देवा. बाकीच्या इंद्रियांना तरी आवरलं जाईल, पण मन विचित्र आहे. चंचलम ही मन कृष्ण. पण मला एक खात्री आहे देवा, तुमचे नि बोले अवधारा थोरावे जरी. मी तुमच्याजवळ आलो आहे आता, आणि तुमचं बोलणं, तुमचं सामर्थ्य मला माहिती आहे. किती मोठं सामर्थ्य आहे देवाचं. एका 5 वर्षाच्या मुलाने तपश्चर्या केली, भगवान परमात्मा त्याच्याकरता धावत गेले. गेल्यानंतर तो आपला ध्यान करत बसलेला होता भगवंताचं. भगवंतानी त्याच्या मनातलं रूप काढून घेतलं. डोळे उघडले खाडकन.
माझ्या मनातलं रूप कुठं गेलं? समोर पाहिलं तर ज्या रूपाचं मी ध्यान करतोय, शंख चक्र गदा पद्मधारी भगवान पुढे उभा आहे. काय त्या मुलाचं नाव? ना तरी मधुवनी द्रुवासी केले, जे कपोल शंके शिवतले, तो वेदाचे ये मती ठेले लागला बोलो. काही नाही, या बाळाला माझी स्तुती करायची, पण त्याला काही माहिती नव्हतं. वेद माहिती नाही, मंत्र माहिती नाही, काय बोलता येत नाही, काय बोलायचं. पण या बाळाला माझी स्तुती करायची असं लक्षात आल्याबरोबर आपला शंख घेतला आणि त्याच्या गालाला लावला. वेद जसा भगवंताची स्तुती करतो त्याप्रमाणे ध्रुव बाळाने स्तुती. योंत प्रविश्य मम वाच मिमां प्रसुप्ताम संजीवयत्य खिल शक्ती धरस्वधामना. सुंदर अशा 11 श्लोकामध्ये भगवंताची स्तुती केली. म्हणून अर्जुन देवाला म्हणतात, मला माहिती आहे देवा, एरवी या लक्षणाचे या निजसारा, मी अपाडे किरापुरा परी तुमचे निबोले अवधारा थोरावे जरी. जी तुम्ही चित्त देयाल तरी ब्रह्म मिया होई जेल, काय जाहले अभ्यासील सांगाल ते. तुम्ही जर माझ्याकडे लक्ष दिलं तर मी ब्रह्म झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून लवकर माझ्याकडे लक्ष द्या आणि जी संत चिन्ह आहेत ती माझ्यामध्ये आणा. देव म्हटले, एवढं काही सोपं आहे का बाबा? तप करावं लागतं, स्वाध्याय करावा लागतो, ज्ञान प्राप्त करून घ्यावं लागतं. काय नाही, तुम्ही माझ्याजवळ आहे ना, तुम्ही काय सांगाल ते मी करीन. काय झाले अभ्यासी जेल सांगाल ते. तुम्ही जे काय अभ्यास मला सांगताल त्याप्रमाणे मी करील, आणि तुम्ही मला मात्र चित्त दिलं तर मी ब्रह्म होईल. आता अर्जुनाला ब्रह्म भगवान परमात्मा कसं करतात त्याचं चिंतन आपल्याला करायचं आहे. पुढील प्रवचनामध्ये त्याचा विचार आहे परवाच्या दिवशी. उद्या पण प्रवचन होईल, पण क्रमाचं नाही होणार. पुंडलिक वरदा.